मरोळ प्रागतिक स्कूल या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी एक विकासकाचं या ठिकाणी काम सुरू आहे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर चिखल आहे। आपण त्याला महानगरपालिकेचा आणि पोलिसांचा दणका दाखवाच। नमस्कार, मी अतुल जैन, आपला आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मरोळ प्रागतिक स्कूल या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी एक विकासकाचं या ठिकाणी काम सुरू आहे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर चिखल आहे। आपण बघू शकता की ज्या पद्धतीने छोटे विद्यार्थी शाळेमध्ये जात असतात आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने चिखल असणं हे किती त्रासदायक आहे हे आपण बघू शकता। तर अशा पद्धतीने या विकासकाचं या ठिकाणी काम सुरू आहे आणि आपण बघू शकता की अत्यंत मोठा चिखल या अशा पद्धतीच्या ट्रक्समुळे या ठिकाणी झालेला आपण बघू शकता। तर या ठिकाणी शाळा आहे आणि शाळेच्या समोर अशा पद्धतीने चिखल असणं हे फार त्रासदायक आहे आणि अशा पद्धतीने आपण बघू शकता की मुलं या चिखलातून शाळेमध्ये जात आहेत आणि अशा पद्धतीने जर चिखल असेल तर कशा पद्धतीने ही मुलं या ठिकाणी शाळेत जात असतील हे आपण बघू शकता। आणि खूप मोठा त्रास या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना होतो आहे आणि खूप मोठा चिखल या ठिकाणी होताना आपण बघत आहोत। पावसामुळे चिखल होते तर या ठिकाणी डेव्हलपरचं काम सुरू असताना कुठल्याही प्रकारची त्याची जी देखभाल असते ती त्यांनी केलेली नाही आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात चिखल आहे। त्यामुळे मुलं या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी या चिखलातून जाण्यासाठी एकदम मजबूर आहेत असं म्हणावं लागेल। कुठलाही त्यांच्याकडे पर्याय नाही, कारण का हा एकच रस्ता असल्यामुळे शाळेचा या ठिकाणी जाणं त्यांना भाग पडतं आणि अशा ठिकाणी या विकासकाचे डंपर्स लागलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खराब झालेला आहे या डंपर्समुळे आणि चिखल झालेला आहे। तर आपण बघू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी काय लक्ष येतात, कारण का या ठिकाणी शाळा आहे, अत्यंत मोठ्या प्रमाणात कमर्शियल या ठिकाणी ऑफिसेस आहेत आणि अशा पद्धतीने हा जो भाग आहे सगळा हा कमर्शियल आहे आणि अशा या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे या डेव्हलपरमुळे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लक्ष त्यांचं नसल्याचं या ठिकाणी दिसून येतं। मरोळ कदमवाडी या ठिकाणी हे विकासकाचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी हा चिखल मोठ्या प्रमाणात साठलेला आहे। तर मी इथेच थांबतो। आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया। थँक्यू। जय जय महाराष्ट्र। सोबत या ठिकाणी माजी नगरसेवक सुभाषकांता सावंत आहेत, ज्यांची या ठिकाणी शाळा आहे, मरोळ प्रागतिक स्कूलचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत। साहेब, काय सांगाल ज्या पद्धतीने तुमच्या विभागामध्ये एक विकासकाचं काम सुरू आहे आणि फार मोठं प्रमाणात या ठिकाणी चिखल साचलेलं आहे, लोक त्यातून येण्यासाठी अक्षरशः मजबूर आहेत, काय सांगाल? खरं म्हटलं तर तुम्हाला अतुलजी धन्यवाद द्यावे लागेल। या समाजाचा तिसरा डोळा म्हणून या अंधेरी विभागामध्ये तुम्ही सतत कार्यरत आहात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो। मी सुद्धा सकाळी शाळेत आलो, विद्यार्थ्यांच्या बरोबर आलो। सकाळी 7 वाजता विद्यार्थी शाळेमध्ये येतात, टीचर्स येतात, हजारो कामगार बिचारा महिला पुरुष जातात। महिला कपडे असे थोडेसे वर करून जावं लागतं। त्या बिल्डरला 3 दिवसापूर्वी मी निरोप पाठवला होता की तुम्ही घाण आहे ती साफ करा, तर त्यांनी तेवढा रिस्पॉन्स दिला नाही आणि रिस्पॉन्स दिला नाही तर नाही, पण उलट त्याहीपेक्षा जास्त काम त्यांनी चिखलाचं चालू केलं आणि त्याला असं वाटतं की या ठिकाणी महानगरपालिका नाही, पोलीस नाही, सगळं आलबेल आहे, सामाजिक कोण कार्यकर्ते कोण मला विचारत नाही, असं जर त्याचा समज असेल तर मी त्याला आजच्या साहेब तुम्ही नोटीस द्या, त्याचं काम बंद करा जोपर्यंत साफ होत नाही, नाहीतर मला सगळे विद्यार्थी घेऊन त्याच्या दरवाज्यावर उभं राहावं लागेल आणि याची सगळी जबाबदारी त्या डेव्हलपरची आहे। मी पोलिसांना सुद्धा आवाहन करतो की आपण येता जाता करता, पण ज्या लोकांना सुविधा आहे बेसिक अम्युनिटीज, त्या अम्युनिटीजवर जर हा घाला घालत असेल तर मग आमच्यासारख्या कणखर कार्यकर्त्याने काय करावं? आंदोलन करावं की त्याचं काम बंद करावं की काय करावं? मला खात्री आहे की आमचे शुक्ला साहेब या ठिकाणी एक नवीन
जयसिंग वॉर्ड ऑफिसर आलेले आहेत, लोखंडे साहेब म्हणून हे चांगले आलेले आहेत, पाटील साहेब म्हणून आहेत, राणे साहेब म्हणून आहेत. मी त्यांच्याकडे आता ही तुम्ही केलेली व्हिडिओ जे आहे ती त्यांच्याकडे त्वरित पाठवतो आणि आजच्या आज त्याच्यावरती कार्यक्रम झाला पाहिजे आणि नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर रस्ता आत्ताच मॅस्टिक केलेला आहे, लाखो रुपयाचा मॅस्टिक आत्ता त्या रोडवरती केलेला आहे. ह्याची जर ह्या बिल्डरला शरम नसेल तर साहेब याला महानगरपालिकेचा आणि पोलिसांचा दणका दाखवाच. जय हिंद, जय महाराष्ट्र.